शिवसेना फोडण्यात मोठ्या हस्ती अडकल्या आहेत. सुप्रीम कोर्टात शिवसेनेचा निकाल काही हजार पानांचा लागलेला असेल. या प्रकरणात मोठ्या हस्ती खेळता खेळता अडकल्या आहेत. तेव्हाचे विरोधी पक्षनेता सत्तेसाठी एवढे हपापले होते, चक्क कपडे बदलून खोक्यांची व्यवस्था करत होते, असे त्यांच्याच होम मिनिस्टर यांनी चारचौघांत सांगितले आहे. त्यानंतर आमदार वसई पालघर मार्गे सुरतला हलविले. मध्येच आमदार नितीन देशमुख व आमदार कैलास पाटील यांनी थरारक पद्धतीने पुन्हा मुंबई गाठली. आमदार नितीन देशमुख यांना बोगस इंजेक्शन देण्यात आले. सुरतवरून गुवाहाटीला स्पेशल विमानाची व्यवस्था करण्यात आली. हे काम केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यात येते. पुन्हा गुवाहाटीला राजेशाही थाट, काय झाडी, काय हॉटेल, काय डोंगर, सर्व एकदम ओके. एक राज्य सरकार पाडण्यासाठी दुसऱ्या राज्य सरकारचा पाताळ यंत्री कारभार. गृहमंत्र्यांचे वडोदरा येथे रात्री गद्दार गटाच्या मोहरक्याबरोबर बैठक. मग महाराष्ट्रातील महान राज्यपाल ॲक्शन मोडवर. कामाख्या देवीला रेड्यांचे बळी देऊन आमदार गोव्याच्या हॉटेलमध्ये टेबलवर उघडा नाच करताना जगाने पाहिलं. असला किळसवाना प्रकार सत्तेतील लोक करतात हे पाहून ठाकरेंनी मग खुर्ची सोडण्याचा निर्णय घेतला. लोकसभा सभापतींचा गद्दार गँगला मानाचा मुजरा. गटाला ऑफिस देऊन टाकले. संसदेत बसण्याची तजवीज केली. मग कायदेशीर प्रकरणात निवडणूक आयोग, विधानसभा सभापती अडकले. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालात गोलमाल करून तो निकाल गद्दार गटाच्या बाजूने फिरविला गेला. कारण त्या अगोदर 2 वेळेस निवडणूक आयोगाने अमोल कीर्तीकर जिंकल्याचे जाहीर केले होते. हे माहीत असूनही बोगस निवडून आलेल्या प्रकरणाची चाचपणी न करता राष्ट्रपतींनी एकतर्फी निर्णय घेतला. सर्व प्रकरण रफादफा करण्यासाठी निवडणूक यंत्रणांचा काळा बाजार उघड झाला आहे. शिवसेनेची एवढी मोठी भीती सर्व यंत्रणा वापरून सुद्धा जाता जाईना. अनेक मतदान यंत्रे बेवारस कोठेही पडलेली आढळली. महापालिका निवडणुकात मार्कर पेन वापरले ते कुठल्याही टेंडर न काढता गुजरातवरून अदानी कंपनीकडून मागविले असावे असेच वाटते. त्या बोगस मतदानातून मुंबई महापालिका हडप करण्याचा प्रयत्न झाला. निवडणूक प्रक्रियेची काही हजार प्रकरणे महाराष्ट्राच्या कोर्टाच्या पायरीवर पडली आहेत. लोकसभा, विधानसभेला काही लाख बोगस मतदान करून घेतले गेले. मतदान यंत्रात बोगस मते टाकल्याचेही समोर आले आहे. हे सर्व कांड शिवसेना संपविण्यासाठी होते. ठाकरेंनी गल्ली ते दिल्ली व रस्त्यावरून थेट सुप्रीम कोर्टापर्यंत किल्ला लढवला आहे. ते सर्व शिवसेनेसाठी नव्हे तर लोकशाही, राज्यघटना, संविधान व सार्वभौमत्व सलामत राहावे यासाठीच. या प्रकरणात पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा सभापती, राज्यपाल, विरोधी पक्षनेता, पुन्हा विधानसभेचे सभापती, निवडणूक आयोग, ईडी, CBI ही सर्व सरकारी यंत्रणा अगदी ओंडक्यासारखी अडकलेली आहेत. आता सुप्रीम कोर्टाला जर निकाल द्यायचा असेल तर हा एका पानात बसणारा निकाल नाही. याला काही हजार किंवा लाखभर पाणी सुद्धा लागू शकतात या निकालासाठी. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. उद्धव ठाकरे, शिवसेना सहजासहजी आपल्या हातातून जाऊ देणार नाही आणि या यंत्रणाने पाताळ यंत्रे डाव टाकून सुद्धा शिवसेना हडप करण्याचा प्रयत्न झाला तरी लोक समर्थपणे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. हे आज तरी महाराष्ट्रातील लोक ठामपणे सांगत आहे आणि ते निवडणूक निकालातून दिसूनही आलेले आहे. कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा या प्रकरणाचा रफादफा निकाल काय लागेल ते आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.